मित्रांनो, तुमचं साहिल मल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल बक्कासूर, द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आणि बक्कासूरच्या दावणीला असणारा तहाचा बादशाह म्हणून शेडधुमा सुजगाव यांचा मित्रांनो तहाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा महाराज मित्रांनो बरेच दिवस झाले गुलालासाठी संघर्ष करत होता. नक्कीच महाराज गटपास व्हायचा, परंतु सेमीला हा मित्रांनो महाराजची हार व्हायची, काही ना काही कारणास्तव हार व्हायची. परंतु आज बक्कासूरने दाखवून दिलं की बक्कासूर आपल्या भावाला घेऊन देखील गुलालासाठी पात्र होऊ शकतो. आणि आज जे भव्यदिव्य असे मित्रांनो स्वयंभू श्री सोमेश्वर केसरी भुकुम या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपनचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये मित्रांनो बक्कासूरने आपल्या भावाचा मित्रांनो संघर्ष संपवला. बरेच दिवस झालं मित्रांनो महाराज हा गुलालासाठी संघर्ष करत होता. मित्रांनो महाराज हा तहाचा बादशाह म्हणून महाराजला ओळखला जातं, परंतु महाराज हा गुलालासाठी नक्कीच बऱ्याच मैदानापासून संघर्ष करत होता. आणि आज अखेर संघर्ष संपला. भावानेच मित्रांनो भावाचा संघर्ष संपवला. बक्कासूर आणि महाराज आज एका जोट्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसले. आणि नक्कीच आज स्वयंभू श्री सोमेश्वर केसरी भुकुम या ठिकाणी महाराज आणि बक्कासूर फायनलचे मानकरी ठरले. सुट्टासा मित्रांनो गटपास झाले होते, सुट्टासा सेमीचा निकाल घेतला. सेमीला देखील मित्रांनो गाडी अशी सुट्टी पळाली आणि मित्रांनो आज फायनलचे मानकरी ठरले द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आणि मित्रांनो तहाचा बादशाह महाराज आणि बक्कासूर आज स्वयंभू केसरी सोमेश्वर केसरी या मैदानातील फायनलचे मानकरी ठरले. आणि नक्कीच आता बक्कासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो दोन मोठी मैदानं होत आहेत आता. कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य असं थार गाडीचं मैदान होतं आमदार केसरीचं, बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी. आणि दुसरं मैदान होतं आहे श्री ग्रामदैवत श्री नाथबाबा ज्योतिबा हनुमान खंडोबा यात्रेनिमित्त मौजे मोईकवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्यदिव्य असं बैलगाडा शर्यत जंगी मैदान, भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान मौजे मोईकवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे 1,01,000 रुपये, द्वितीय क्रमांक 71, तृतीय 51, चतुर्थ 31, पंचम 21, सहाव्या क्रमांकासाठी 15, सातव्या क्रमांकासाठी 11. आणि दुसरं मैदान आहे थारचं मैदान मौजे कळंबोरेची वाडी कर्जत या ठिकाणी. या दोन्हीपैकी मित्रांनो एका मैदानामध्ये नक्कीच आपल्याला बक्कासूर 5 तारखेला देखील आपल्याला पळताना दिसू शकतो. मौजे मोईकवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो श्री नाथबाबा ज्योतिबा हनुमान खंडोबा यात्रेनिमित्त ओपनचं मैदान होतं आहे. त्या मित्रांनो मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आपल्याला पळताना दिसू शकतो. आज मित्रांनो आपण बघितलं असेल बक्कासूरला, नक्कीच बक्कासूरने आज त्याच्या भावाचा संघर्ष संपवला. अनेक दिवस मित्रांनो महाराज गुलालासाठी संघर्ष करत होता आणि नक्कीच भावानेच भावाचा संघर्ष संपवला. आणि आज जे स्वयंभू श्री सोमेश्वर केसरीचं मैदान झालं भुकुम या ठिकाणी, या मैदानामध्ये शेडधुमा सुजगाव यांचा घरचा सहज पळताना दिसला. महाराज तहाचा बादशाह महाराज आणि द्वादशी हिंद केसरी बक्कासूर. आणि आज अखेर महाराजचा गुलालासाठी संघर्ष हा संपला.